व्हिडिओ तुम्हाला दिसेल व्यक्ती हाताळत तसे कृत्य करत आहे, पण यामागील सत्य कळताच तुमचाही थरकाप उडेल। 18 वर्षीय तरुणीसोबत पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान झालेला हा विचित्र प्रकार कळताच तुम्ही संतापून जाल। पुणे ते दिल्ली या 32 तासांच्या प्रवासात एका व्यक्तीने या तरुणीला प्रचंड अस्वस्थ केले। पीडित तरुणीनं सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती तिच्याच डब्यात होती आणि तो सतत तिच्याकडे एकटक पाहत होता। तो केवळ पाहतच नव्हता तर विचित्र चेहरे करणे, अश्लील हावभाव करणे आणि तिला फोन करण्यासारखे इशारे करत होता। तरुणीनं या व्यक्तीचा एक छोटा व्हिडिओ देखील बनवलाय, ज्यामध्ये तो वरच्या बर्थवर लॅपटॉप घेऊन बसलेला दिसतोय आणि तिच्याकडे एकटक पाहतोय। तरुणीनं सांगितलंय की मी बसलेली असो, झोपलेली असो किंवा काहीही करत असो, तो माणूस नजर हटवत नव्हता। घाबरलेल्या अवस्थेत तिने हा व्हिडिओ आपल्या आईला आणि बहिणीला पाठवला, मात्र मुलीच्या सुरक्षेची काळजी वाटल्यानं आईनं तिला त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा आणि वाद न घालण्याचा सल्ला दिला। शेवटी काय करावं हे न सुचल्यानं तिनं हा अनुभव रेडिटवर शेअर केला आणि लोकांकडे मदत मागितली। काही युजर्सनी तिला तात्काळ RPF रेल्वे सुरक्षा दलकडे तक्रार करण्यास सांगितले।